नमस्कार. रंगमुद्रा थिएटर फाउंडेशनमध्ये मी सुनीता बोडस आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांचा एक छोटासा ललित लेख मी आज अभिवाचनासाठी निवडला आहे. जुनी 11वी-12वीची क्रमिक पुस्तकं चालत असताना त्यात मला हा सुंदर लेख आढळला. 3 चिमुकल्या फुलांचं वर्णन या लेखामध्ये केलेलं आहे. एक म्हणजे रातराणी, पारिजातक आणि जपानी गुलाब म्हणजेच पोर्चुलाका. एका चिमुकल्या कोमल गुलाबाच्या फुलाला सूर्याच्या प्रखर तेजाचा स्पर्श सहन करण्याची शक्ती निसर्गाने कशी बहाल केली आहे याचं फार तरल आणि भावपूर्ण वर्णन लेखिकेने केलेलं आहे. तर ऐकूया. सूर्यस्पर्श. रातराणी ही रात्रस्पर्शी असते. संध्याकाळी तिचं आयुष्य सुरू होतं. सूर्य मावळतो आणि ती उमलू लागते. रात्र वाढू लागते आणि ती गंध उधळू लागते. अंधाराला ती गंधाची मिठी घालून बसते. अंधाराला गुंगवावं ते रातराणीनंच. अंधारासाठीच ती दरवळते आणि गंधवती म्हणून मिरवते. अंधार संपतो आणि रातराणी डोळे मिटते. अंधाराचा शोध करत तिचा गंध तिला सोडून जातो. पारिजातक पहाटस्पर्शी आहे. उजाडतानाच तो उमलतो. पहाटेच्या पवित्र वेळी तो डोळे उघडतो आणि जगाचे डोळे उघडण्याच्या आतच आपलं गंध वैभव खोलून बसतो. पहाटेचा स्पर्श नितळ असतो आणि पारिजातकाचा गंध तितकाच आल्हाद शीतल असतो. अंधाराच्या आणि प्रकाशाच्या सीमारेषेवर पारिजातक आपली गंध भूपाळी गाऊन जातो. पण सूर्याचा स्पर्श होताच त्याचा जीव कासावीस होतो. केशरी देठ काळवंटतात आणि शुभ्र नाजूक पाकळ्या चुरगळून जातात. दिवस उजाडतो आणि पारिजातक पुष्पांचा सडा मातीशी एकजीव होऊन जातो. सूर्याचा प्रखर स्पर्श मानवण्याची ताकद मात्र एका चिमुकल्या कोमल फुलात आहे. कुणी त्याला जपानी गुलाब म्हणतात, इंग्रजीत त्याला पोर्चुलाका म्हणतात. हे तेजस्वी, उजळ, जांभळ्या रंगाचं 2 बोटा इतकं रुंद फूल सूर्य कासराभर वर येताच उमलण्यासाठी धडपडू लागतं. त्याच्या तांबूस हिरव्या कोशातून पाकळ्यांची अग्र लवलव करीत जांभळ्या रंगानं झळकू लागतात. सूर्य आकाशातून वर येत असतो आणि बघता बघता कोश फाटतो. पाकळ्या बाहेर येतात. डौलदार कळी वाऱ्यावर नाचू लागते. हा हा म्हणता कळीचं फुलही होतं. सूर्य माथ्यावर येतो तेव्हा जपानी गुलाबाचा जांभळा बहर नुसता बघतच राहावा. त्याच्या ताटव्यावर डुलणारा जांभळ्या रंगाचा दिमाख पाहावा आणि डोळे नुसते उघडावीत नि मिटावीत. ना गंध, ना फारसा आकर्षक आकार, नुसता उत्कट रंग आणि रंगात नखशिखांत नालेल्या पाकळ्यांची त्याहून उत्कट दाटी. केवळ सूर्याचा स्पर्श सोसण्याची ताकद. सूर्याची आग म्हणजे जपानी गुलाबाचं जिवंत अस्तित्व. तळपता सूर्य म्हणजे जपानी गुलाबाची तृप्त नजर. एका एका नाजूक पाकळीत असलेलं सूर्याचा प्रखर ताप शांतपणे पीत राहण्याचं जबरदस्त सामर्थ्य. असं फुले एकटंच हा. सूर्य माथ्यावरून जरा सरकला की याच्या पाठीचा कणा मोडलाच. 2 वाजायच्या आतच त्याचा जांभळा रंग विटू लागतो आणि संध्याकाळ होण्याच्या आतच त्याच्या अस्तित्वाची लक्तर लोंबू लागतात. सूर्य संपण्याच्या पूर्वीच जपानी गुलाब संपतो. सूर्यनिष्ठा हीच तर जपानी गुलाबाची ताकद. या रोपाची कुठलीही फांदी उपटा, बंगल्याच्या बागेत ताटव्यामध्ये लावा व गरिबाच्या झोपडीच्या दारात फुटक्या डब्यात त्याचं रोपटं लावा. तिथंही ते सूर्यस्पर्शानं उमलतं. फक्त सूर्यासाठी, सूर्य असेपर्यंतच. उन्हामध्ये कष्ट करणाऱ्या कामकरी स्त्रीच्या काळ्याशार चमकत्या अंगाप्रमाणे ते फक्त उन्हातच सुंदर दिसू शकतं. मग मात्र त्याच्याकडे बघवतही नाही. एका दिवसातल्या 4 तासांच्या आयुष्यात जपानी गुलाब विलक्षण रंग उधळून जातो. किती वेळ आपण जगणार आहोत हा विचार त्याच्याजवळ नसतो. केव्हा उमलायचं आणि किती उमलायचं इतकंच त्याला माहीत असतं. ते बेफाम उमलतं, अमर्याद उमलतं आणि शांतपणे मिटूनही जातं. मर्यादांचा विचार माणसं करतात. फुलांना कुठून इतकी अक्कल असायची?
डोक्यानं जगायला फुलं ही माणसं थोडीच आहेत. जपानी गुलाबाला डोकं नाही आणि डोळेही नाहीत. या आंधळ्या फुलाला फक्त एकच समजतं आणि तेवढंच समजतं, त्याला समजतो केवळ सूर्यस्पर्श. माणसाला किती मोलाचा संदेश दिलाय ना या चिमुकल्या फुलांनी. कुठेही कशाही परिस्थितीत भरभरून जगता आलं पाहिजे. आयुष्य किती जगतो यापेक्षा ते कसे जगतो हे महत्वाचे ना. जिंदगी बडी होनी चाहिए बाबू मोशाय, लंबी नाही. आनंद चित्रपटातला राजेश खन्ना यांचा हा संवाद आपल्या सगळ्यांना अगदी पाठ आहे. या चिमुकल्या जपानी फुलांनी हाच तर संदेश दिलाय आपल्याला या लेखातून. कसा वाटला हा लेख कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच छान छान लेखांचं अभिवाचन ऐकण्यासाठी रंगमुद्रा थिएटर फाउंडेशनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.